कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांच्या हाताला काम नाही। अशा परिस्थितीमध्ये लोक दोन वेळीच्या अन्नालाही त्रासले आहेत। अनेकांकडून किराणा वाटपही करण्यात आले, पण अनेकांच्या घरात चूल पेटण्याची सोय नसल्याने त्यांचे गांभीर्य ओळखून जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पुढाकार घेत लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या मंडळामार्फत मेस सुरू करून शहरातील व तालुक्यातील जवळपासच्या गावातील गरजू नागरिकांची यादी बनवून त्यांच्या घरी घरपोच 2 वेळ डबा पोहोचवण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली। जवळपास 100 डब्यावरून आज 1200 डब्यापर्यंतचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या दरम्यान अनेक दानशूरांनी आपापल्या परीने दान धर्म केला, परंतु उपक्रमातील सातत्य हेच आपल्या उपक्रमाचे यश असल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी विदर्भ न्यूजला सांगितले। आपल्या उपक्रमाला 50 दिवस पूर्ण झाले असताना हळूहळू जनजीवन सुरळीत चालना यापुढेही गरजवंतांना आपल्याकडून अन्नदान सुरूच राहणार असेही मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। आपण बघितलं कोविड-19च्या लढाईत जवळपास आज 50 दिवस जय हिंदची जे मेस सुरू होती त्याला 50 दिवस आज पूर्ण झालेले आहे। या 50 दिवसात असंख्य असे गोरगरीब कुटुंबापर्यंत जेवणाची व्यवस्था करण्याचं काम पुण्य कार्य आमच्या या मंडळाच्या माध्यमातून झालं आहे। नरसेवा हीच नारायण सेवा म्हणून या सर्व आज जेवढी माझ्या मागे तुम्ही योद्धा बघताय यांनी सर्वांनी स्वयंपाक तयार होऊन तर थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। आणि आज या 50 दिवस समारोपाच्या दिवशी असं आम्हाला वाटतं की याच्या पुढेही जेव्हा गरज भासेल त्या पद्धतीनं जेवणाची व्यवस्था सुरू ठेवण्यात येईल आणि जिथं खरंच गरज आहे त्यांना आपण उपाशी राहू देणार नाही। आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे चांगलं कार्य चांदूर शहरात व परिसरातील गावात झालेलं आहे, यासाठी आपला आशीर्वाद असावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या या उपक्रमात शहरातील काही दानशूरांनी स्वयंस्फूर्तीने मदत केली। या लढाईमध्ये खरे योद्धे हे मंडळाचे सदस्य आणि स्वयंस्फूर्तीने व समाजाचे दायित्व समजून डबे घरपोच पुरवण्याचे काम करणारे हेच या उपक्रमातील खरे योद्धे असल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले। बंडू आठवले, राजू शिवनकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।